उत्तर नागपुरातील मौजा नारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पार्कच्या आरक्षित जागेच्या भूसंपादनाची आणि पार्कचा विकास करण्याची मागणी आज राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी सभागृहात केली। 52.63 हेक्टर जमीन या पार्कसाठी राखीव असून 2006 आणि 2011 मध्ये शासनाने भूसंपादनासाठी आवश्यक रक्कम जमा केली होती, परंतु आजपर्यंत पार्कचा विकास झाला नाही। यावर डॉक्टर राऊत यांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती। डॉक्टर राऊत यावेळी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीने 2 ऑक्टोबर 2024 पासून उपोषण सुरू केले आहे, परंतु सरकारने यावर अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही। तसेच काही बिल्डर्स डीपी प्लॅन मध्ये पार्कच्या जागेचा वापर बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। नागपूर शहरातील नागरिकांनी 10 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, तरीही प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप डॉक्टर राऊत यांनी केला आहे। नागपूर विकास आराखडा अंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासने मौजा नारा येथील 52.63 हेक्टर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी 1996 साली त्या ठिकाणी सुरक्षित केली। अध्यक्ष महोदय, सदर पार्कमध्ये एसएल वर्ल्ड, बॉटनिकल गार्डन, प्राणीशास्त्र उद्यान, प्राणी संग्रहालय, वॉटर पार्क, लाइटिंग शो, सेलर स्केटिंग रिंग, गोल्फ शॉपिंग मॉल, हॉटेल्स इत्यादी विकसित करण्याचा त्या ठिकाणी आराखडा तयार करण्यात आला। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने सदर जागेचे संपादन करण्याकरिता दिनांक 26/9/2006 रोजी 5,03,00,000 व दिनांक 20/9/2011 रोजी 11,50,000 रुपये उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे जमा केलेले आहेत, परंतु प्रशासनाने जागेचे भूसंपादन करण्यासंबंधी अजूनही कारवाई या ठिकाणी पूर्ण केली नाही। अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर शहरातले काही बिल्डर्स या ठिकाणी डीपी प्लॅन मध्ये पार्कचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्या ठिकाणून हटवण्यासाठी कारवाई करत आहेत आणि स्थानिक नागरिक दिनांक 10/11/2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर यांनी मोर्चा नेला आणि त्यांचं उपोषण सुद्धा 2/10/2024 पासून या ठिकाणी सुरू आहे। माझी अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे की स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, कारण प्रशासनाने याची दखल घेतली नाही। त्यामुळे शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या आरक्षित सदर जमिनीचं भूसंपादन करावं आणि लोकांना न्याय मिळवून त्या ठिकाणी त्या पार्कचं विकसित करावं, ही आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे। अध्यक्ष